श्रमिक नगर, गंजमाळ व म्हाडा येथील नागरिक हे नाशिकचे भूमिपुत्र असून त्या ठिकाणी असलेली घरे हे संपूर्ण घाणीचे साम्राज्याचे आगार असून तसेच म्हाडा घरकुल वडाळा येथील घरांची अवस्था पाहता त्या ठिकाणी माणसं राहत नसून जणू जनावरं राहत असल्यागत मनपा प्रशासनाची भूमिका आहे। यासाठी राजीव गांधी भवन येथे जोरदार आंदोलन करण्यात आले। झोपडी आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, वाचवा वाचवा नाशिक वाचवा, बिल्डर धार्जिण्या मनपा प्रशासनाचा धिक्कार असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। तसेच आंदोलकांनी मनपा आयुक्त अशोक करंजकर यांची माजी सभागृह नेते राजेंद्र बागुल यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेतली। यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने आयुक्त अशोक करंजकर यांना दिलेल्या निवेदनात झोपडपट्टी वासियांना देण्यात आलेल्या नोटिसा मनपा प्रशासनाने त्वरित मागे घ्याव्यात, स्थानिक नागरिक भूमिपुत्रांना विस्थापित करण्याचं पाप मनपा प्रशासनाने चालवलं आहे ते त्वरित थांबवावे, बीडी भालेकर व विद्यानिकेतन या मराठी शाळा आणि उर्दू शाळा त्वरित सुरू करण्याच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले। निवेदनावर माजी सभागृह नेते राजेंद्र बागुल, सुभाष देवरे, उल्हास सातभाई, ज्ञानेश्वर काळे, सुरेश मारू, कुसुम चव्हाण, महिला काँग्रेस अध्यक्षा वंदना पाटील, हनीफ बशीर, उल्हास पवार, विजय पाटील, इसाक कुरेशी, प्राध्यापक प्रकाश खळे, अब्दुल बाबा, भालचंद्र पाटील, जावेद इब्राहिम, प्राध्यापक आदिनाथ नागरगोजे, लक्ष्मण धोत्रे, गौरव सोनार, आशिष बागुल, फारुख कुरेशी, अनिल बहोत, रामकिशन चव्हाण, अनिल बेग, फरीन शेख, परवीन शेख, इम्रान तांबोळी, शबाना शेख, सौ सदावर्ते, सलीम सय्यद आदींसह पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी व माझ्या समवेत ही सगळी कार्यकर्ते नेतेगण कार्य करत असतात, काम करत असतात। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात मोठा जो लढा दिलेला आहे तो लढा आहे 5 वर्ष आणि 7 महिने आणि 11 दिवसाचा तो लढा आहे। कारा मंदिर सत्याग्रह फक्त विशिष्ट जातीसाठी खुला नाही केलेला, सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी तो खुला केलेला आहे। याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एवढा मोठा त्याग केला सांगणा, आणि म्हणून आज या कारा मंदिरामध्ये आपल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रवेश दिला जातो। आणि खरं म्हणजे आज नाशिक महानगरपालिकेवर श्रमिक नगर, गजमाळ, वडाळे येथील म्हाडाची रहिवासी विविध प्रश्नाबाबत नाशिककर नागरिक स्मार्ट सिटीची कामं या संदर्भामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनाकडे आम्ही आलेलो आहोत। खरं तर श्रमिक नगर ही झोपडपट्टी ही ॲथोराइज घोषित स्लम आहे आणि 92च्या अगोदरच्या सर्व झोपड्या शासनानं न उठवण्याचं धोरण करून त्याचं पुनर्वसन करण्याचं धोरण अवलंबलेलं आहे। आता ही जो 200 वर्षापासून असलेली झोपडपट्टी या शहरामध्ये जो खालचा तबका होता, म्हणजे नाशिक शहर वसत असताना 200 वर्षापूर्वी मोलमजुरी करणारा, बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणारा अतिशय लहानसा जो मजूर आहे, मग तो कार्पेंटर असेल, रंगकर्मी असेल, सेंटरिंग काम करणारा असेल, ओझं वाहणारा असेल, शेतीचे डाग उचलणारा असेल, भंगार गोळा करणारा असेल, असे विविध काम करणारे जे गरीब तबका आहे, तो तबका गेल्या 200 वर्षापासून अनेक पिढ्यांपासून श्रमिक नगरमध्ये राहतो, म्हणून त्याला श्रमिक नगर म्हणतात। तेव्हा हा शहराचा एक कोपरा होता, परंतु आता आजूबाजूला धनदांडग्यांची घरं झाली आणि आता बिल्डरांची नजर या जागेवर पडली आणि प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून या सर्व शहरामध्ये या झोपडपट्टींच्या गरिबांच्या जागा आपल्या ताब्यात घेऊन त्यांचे रिझर्वेशन उठवून, त्यांचे आरक्षण उठवून आपले मॉल उभे करण्याचं एक धोरण महापालिकेतल्या प्रशासनाने आणि बिल्डर लोकांनी आखलेलं आहे। आणि त्याचाच भाग म्हणून आज श्रमिक नगरला नोटिसा देण्याचं प्रयोजन काही बिल्डर धारकांना वृत्तीच्या
अधिकाऱ्यांनी बिल्डरांच्या सांगण्यावरनं तिथल्या झोपडपट्टीदारांना काढण्याचं काम केलेलं आहे. मित्रांनो, म्हाडासारख्या स्कीम केल्या, पण म्हाडासारख्या स्कीममधले इथले काही लोक पाठवले. म्हाडामध्ये आम्ही गेलो, तिथे एकही घर सुरक्षित नाही, सर्व तोडफोड झालेली आहे. त्यांना दरवाजे नाही, खिडक्या नाही, काही नाही. पाण्याच्या टाक्या गायब आहे, पाणी नाही. आणि सर्वात भयानक म्हणजे तिथली माझी आई बहीण सुरक्षित नाही. तिथली इतक्या दहशती आहे. तिथे गर्दाचे धंदे आहे, तिथे MDचे धंदे आहे, तिथे गांजाचे धंदे आहे, तिथे अपूचे धंदे आहे, तिथे भागांचे धंदे आहे. आणि तिथे कोयते घेऊन लोक बसलेले असता लोकांना येणं जाणं मुश्किलीचं झालेलं आहे. तिथला माझा माणूस, हा मराठी माणूस जेव्हा बाहेर येतो कामाधंद्याला, तेव्हा तिथे तिथे असलेले माझे ते कच्चे बच्चे त्याचे असुरक्षित आहे. त्याची ती बायको, त्याची ती पोरं, कोणाच्या भरोशावर तो सोडून यायचं त्यांनी, अशी परिस्थिती आहे. अनेक अत्याचार आणि अन्याय तिथे गावगुंडांकडनं त्या लोकांवर होत आहे. तिथे शाळेत जायला पोरांना मज्जा होतो आहे. ते शाळा शिकत नाही, चांगला कामधंदा करू शकत नाही, चांगलं राहू शकत नाही आणि राहायला चांगलं घर नाही. त्या घरांमध्ये आज मलमूत्रांचा मलबा तिथे ढीग आलेले आहे. मी अधिकाऱ्यांना नेऊन दाखवलं आणि ते अधिकारी सुद्धा त्या घाणीतून यायला तयार नाही, अशी परिस्थिती आहे. गेले 5 वर्षापासून तिथे महानगरपालिकेच्या आरोग्याचं कोणत्याही सोयीसुविधा तिथे उपलब्ध झालेल्या नाही. तिथे कोणी यायला तयार नाही. आणि अशा परिस्थितीत तिथे अन्याय आणि अन्याय, अनेक अत्याचार. तिथे ना पोलीस जात आहे, ना महापालिका जात आहे, ना कोणचा आमदार जातोय, ना कोणचा नगरसेवक जातोय. आणि अशा अवस्थेत बेवारस पडलेलं आज ते म्हाडामधला माझा माणूस, त्याला कोणी आसरा नाही आहे. त्याचं जे म्हणणं आहे, त्याचा जो आक्रोश आहे, त्याचं जे रडणं आहे, ते कोणी ऐकायला तयार नाही. प्रशासन तिथे व्हाईट कॉलर बिल्डरांना पटकन आतमध्ये घेते आणि त्यांच्यावर कागदावर घेऊन त्यांच्या सांगण्यावर ना जर माझ्या गोरगरिबांना उठवण्याचा नाद ते करत आहे. पण एक लक्षात ठेवा, हा स्थानिक भूमिपुत्र आहे, हा स्थानिक मराठी माणूस आहे. याच्याशी जर नाद कराल तर याद राखा, तुमच्याला पण सुद्धा यांच्या आक्रोशाला सामोरं जावं लागेल. आणि म्हणून या श्रमिक नगरच्या झोपडपट्टीला आमचं मागणं आहे, आता धारावीला तुम्ही गेला, धारावीच्या जागेवर तुम्ही तिथे ते पुनर्वसन करून देताय. ही सुद्धा जर घोषित झोपडपट्टी आहे तर त्याच जागेवर या लोकांना तिथे त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, ही आमची मागणी आहे. प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक.